इतर गावाचा बी येत प्रत्येक उंबरखेडवाला बी आपल्याला रिटायर माणसा खूप चांगली साथ भेटली, पिंपळनेरला भेटली. तर खूप अभिमान कुणी मानानं काही कारण नाही. अशा मी सरळ विनंती करील आपली बठा एक सारखा इथं खाली बसूस आपला मागच बसून स्टेजवर कुणीच नाही. मी सरळ विनंती करीन डॉक्टर सुलतान पवार सर पुढील वास्तविक करतील अशा. पुढे जागा निलेश सर निलेश सर या पुढे नारायण चौरे सर. आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान अंतर्गत या आजच्या महत्वाच्या शिबिरसाठी मी बैठक यासाठी म्हणणार नाही, कारण हे एक प्रकारे प्रशिक्षण शिबिर आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण सर्व विचार करणार की आपण सर्व ज्येष्ठ आहोत, अनुभवी आहोत, अनेक वर्षांपासून आपण कामं करतो आहोत, बऱ्यापैकी आपल्याला सर्वांना नॉलेज आहे असं आपण म्हणू शकता. परंतु या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करतो, म्हणजे आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत, इतर संस्था आहेत, संघटना आहेत, या सामाजिक संस्था, संघटना आणि प्रतिष्ठान यांचं जर कंपॅरेटिव्हली जर विचार केला, तुलना जर केली आपण, तर आपण एका अर्थाने सरस आहोत, चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे असं आपल्याला वाटू शकतं. परंतु आपण आपला परिसर सोडून इतर परिसरातल्या सामाजिक संस्थांचा, संघटनांचा विचार केला, त्यांच्याशी आपण कंपॅरिझन केलं, तर अजूनही आपण काहीच नाही आहोत हे वास्तव आहे आणि ते आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून इतर ज्या वेगवेगळ्या भागामध्ये, समाजामध्ये, इतर परिसरामध्ये ज्या अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून ज्या सामाजिक संस्था कामं करत आहेत, अतिशय प्रभावीपणाने कामं करत आहेत, तर त्यांच्या लेवलला आपण का जाऊ नये, त्यांच्यासारखा आपण काय विचार करू नये, त्यांच्यासारखी वाटचाल आपण का करू नये, अशा प्रकारचा विचार करून आपल्याला प्रामुख्याने वाटचाल करायची आहे. या ठिकाणी आपण कुणालाही बसवलेलं नाही. एक संबंध महाराष्ट्रामध्ये अक्षर मानव नावाची संस्था वेगवेगळ्या विषयांवर काम करते आहे. तर त्या अक्षर मानव मध्ये जेही कार्यक्रम होतात, छोटे कार्यक्रम असतील, मोठे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामध्ये सत्काराचा कार्यक्रम नसतो. कुणीही मोठे अधिकारी असतील, पुढारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, तिथं 0 रुपयामध्ये सत्काराचा कार्यक्रम केला जातो. अगदी तशा प्रकारे आपल्याला पुढे भविष्यामध्ये हा जो समाजाचा, त्यांच्या कष्टाचा जो काही पैसा आहे, आपल्या समाज बांधवांचा कष्टाचा पैसा आहे, अशा प्रकारे सत्कारामध्ये आपण खर्च करणार नाही आहोत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात आपण करतो. या ठिकाणी ग्रुपला आपण हॉटेलचा संदर्भ टाकला, अनेकांना गैरसमज होऊ शकतो, परंतु ती गोष्ट सुद्धा आपण वेबिनार मध्ये क्लिअर केलेली आहे. आता सुद्धा आपण क्लिअर करतो आहोत. हा जो आपला स्नेह भोजनाचा जो काही खर्च आहे, हा खर्च आपल्या प्रतिष्ठानमधले 2-4 बांधव करत आहेत. हा खर्च प्रतिष्ठान करणार नाही. म्हणजे अनेकांना वाटू शकतं की आपण एका बाजूला अकादमीसाठी मोठ्या निधीची निधी आपण गोळा करतो आहोत आणि अशासाठी हा पैसा खर्च करणं ते व्यवस्थित नाही किंवा सोयीस्कर नाही, आणि त्यासाठी म्हणजे 2-4 बांधव खर्च करत आहेत. तर ही समज गैरसमज असेल ती आपण मनातून काढून टाकूया असं मला वाटतं. मित्रांनो, या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. फार काही नावं वगैरे घेण्यात त्याला काही अर्थ नाही. आपण सरळ सरळ आपल्याला वैचारिक दृष्ट्या पुढे भविष्यामध्ये वाटचाल करायची आहे आणि म्हणून नावं घेणं, मान सन्मान, प्रतिष्ठा वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला सोडायच्याच आहेत एक प्रकारे. कारण आपल्याला वंचित असलेला घटक, दुर्बल असलेला घटक, गरीब असलेला घटक त्यांच्यासाठी काम करायचं आहे. आणि म्हणून पद असेल, प्रतिष्ठा असेल किंवा मान सन्मान या सर्व गोष्टी आपण सोडणार आहोत आणि त्याच दृष्टिकोनातून म्हणजे तुम्ही काय, मी काय, म्हणजे मी जे काय बोलणार आहे ते सर्वांसाठी आहे. ती गोष्ट प्रतिष्ठानच्या अध्यक्षासाठी पण असेल आणि शेवटच्या कार्यकर्त्यासाठी पण असेल. आपण सर्व समान आहोत अशा पद्धतीने आपण विचार करूया.
या ठिकाणी मित्रांनो आजची जी आजचं जे शिबिर आहे 2 सेशन मध्ये होणार आहे. पहिलं सेशन हे प्रशिक्षणाचं असेल, ज्याच्यामध्ये प्राध्यापक देवेंद्र बैरम सर जे संघटनेच्या संदर्भात त्यांचा फार खोलवरचा अशा प्रकारचा अभ्यास आहे. अनेक मोठ्या मान्यवरांशी ते सातत्याने चर्चा करत असतात. तर प्राध्यापक देवेंद्र बैरम सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर दुसरे मार्गदर्शक आपल्या प्रतिष्ठानचे समन्वयक प्राध्यापक मंगलदास ऐरे सर, त्यांचा सुद्धा RSS यांच्या रणनीतीच्या संदर्भातला अभ्यास फार चांगल्या प्रकारचा आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यानंतर आपण भोजन घेऊया आणि त्याच्यानंतर जे दुसरे सेशन असणार आहे त्या दुसऱ्या सेशन मध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपले विचार मांडायचे आहेत, आपल्याला चर्चा करायची आहे आणि पुढच्या या कामाच्या संदर्भात नियोजन करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी असं म्हणेन की प्रतिष्ठानचा मेन केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे, युवा वर्ग आहे आणि भविष्यातली पिढी आहे. हा केंद्रबिंदू आपण विचारात घेतलेला आहे आणि या केंद्रबिंदूला लक्षात ठेवून किंवा लक्षात घेऊन आपण प्रामुख्याने जी कामं करणार आहोत त्या कामांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, पण या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती व्हायला हवी. म्हणजे मला वाटतं गोबेल्स नावाचा जो काही, गोबेल्स कदाचित नाव चुकत असेल, जो विचारवंत असं म्हणतोय की तुम्हाला ज्या गोष्टींचा प्रचार करायचा असेल ह्या गोष्टींच्या संदर्भात सातत्याने त्या गोष्टी सांगत राहा. मला वाटतं सध्याच्या राजकारणामध्ये या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत, हे सर्व आपण पाहतो आहोत. म्हणजे खोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्या खऱ्या वाटायला लागतात आणि आपल्या गोष्टी जर खऱ्या असतील, चांगल्या असतील तर त्याचा प्रसार आपण केलाच पाहिजे. आणि म्हणून पुन्हा काही मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे. आपण प्रामुख्याने मुलांच्या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या संदर्भात शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती आपण वाढवण्यासाठी आपण काम करतो आहोत. जो आपला वंचित घटक आहे, दुर्बल घटक आहे, गरीब विद्यार्थी आहे, त्यांना आपण संधी उपलब्ध करून देतो आहोत. शिक्षणाच्या बरोबर क्रीडा असेल, आरोग्य असेल, सांस्कृतिक जीवन असेल, आपली लोकभाषा असेल, व्यवसाय असेल, आरोग्य असेल, या सर्व विषयाच्या संदर्भात प्रामुख्याने आपण काम करणार आहोत. आपल्या या नव्या पिढीमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या या युवकांमध्ये जी विविध प्रकारची कला कौशल्य आहेत त्यांना आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने प्रतिष्ठान आपण स्थापन केलेलं आहे. आपल्याला सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास, आर्थिक विकास, व्यावसायिक विकास, भाषिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला विकास साधायचा आहे. अर्थात एका ओळीमध्ये की समाजाचा सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा आहे. हे आपलं प्रतिष्ठानचं उद्दिष्ट आहे. ओके, उद्दिष्ट आपण क्लिअर केलेलं आहे, आपण निश्चित ठरवलेलं आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, या उद्दिष्टाला केव्हा अर्थ प्राप्त होणार आहे किंवा या उद्दिष्टाला म्हणजे खऱ्या अर्थाने केव्हा महत्व प्राप्त होणार आहे, तर जोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठान भक्कम होत नाही, सक्षम होत नाही, मजबूत होत नाही, तोपर्यंत या उद्दिष्टांना काही अर्थ नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ही जी उद्दिष्टे सांगितलेली आहेत, सामाजिक विचार आहे, शैक्षणिक विचार आहे, सांस्कृतिक विकास आहे, आपली जीवनमूल्ये आहेत, आपली मूळ आहेत, निसर्गाधिष्ठित जीवनशैली आहे, लोकपरंपरा आहेत, या सर्वांवर आपल्याला काम करायचं आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, आता हे सगळं चांगलं जरी असलं, आपल्याला त्याचं महत्व पटत असलं, वाटत असलं तरी प्रामुख्याने याच्या संदर्भात आपण फक्त विचार करतो आहोत. म्हणजे आपण विचार करतो आहोत, बाजूच्या पाड्यामध्ये विचार चाललेला आहे, दुसरीकडे विचार चाललेला आहे, तिकडे डोंग सागाईकडे सुद्धा विचार चाललेला आहे, नंदुरबार मध्ये विचार चाललेला आहे, पिंपळनेर मध्ये या सर्व चांगल्या गोष्टींचा विचार चाललेला आहे. पुन्हा या सर्व गोष्टींच्या संदर्भात मी ज्या पद्धतीने बोलतो आहे तसं अजून कुणीतरी कुठेतरी बोलत असेल. ओके, तसं ह्या गोष्टींच्या संदर्भात आपण एकमेकांमध्ये चर्चा करतो आहोत. तिकडे नंदुरबारला चर्चा चालते, कोकणीला चर्चा चालते, वाघायला चर्चा चालते, दैवेला चर्चा चालते. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, म्हणजे या सर्व चांगल्या गोष्टी आहेत, सामाजिक गोष्टी आहेत, जीवनमूल्य आहेत, या सर्वांच्या संदर्भात आपण सर्व मनातल्या मनात विचार करतो आहोत. आपण एकमेकांशी चर्चा करतो आहोत. आपले मित्र आहेत, परिवारातले घटक आहेत, यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत. या संदर्भात बाकीचे लेखन सुद्धा करतायत, भाषण सुद्धा करतायत. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, मनातल्या मनात विचार चालत आहे, भाषण सुरू आहेत, लेखन सुरू आहे, चर्चा सुरू आहे, विचार विनिमय सुरू आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो,
या सर्व गोष्टी होत असल्या तरी जोपर्यंत या गोष्टींच्या संदर्भात ऍक्शन होत नाही, कृती होत नाही, तोपर्यंत माझ्या विचाराला अर्थ प्राप्त होत नाही, माझ्या चर्चेला अर्थ होत नाही, माझ्या भाषणाला काहीच अर्थ नाही जोपर्यंत त्या विचाराची ऍक्शन मध्ये रूपांतर, त्या विचाराचं ऍक्शन मध्ये रूपांतर होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला ऍक्शन करायची आहे, आपल्याला कृती करायची आहे, आपल्याला कष्ट करायचे आहेत, आपल्याला कामं करायचे, आणि म्हणून त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला ऍक्शन करायचं आहे, कृती करायची आहे. ठीक आहे. आता आपण व्यापक उद्दिष्टे स्वीकारलेली आहेत. समाज मोठा आहे, मोठी कामं आहेत, भरपूर विषयांवर आपल्याला कामं करायची आहेत, प्रतिकूल परिस्थिती आहे, आव्हानं मोठी आहेत. आता या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठ्या आव्हानांना जर एकटा सामोर जर गेलो तर ते मला शक्य नाही. तुम्ही जर एकटे काम करत असाल त्यांनाही शक्य नाही, इकडे एकटे काम करत असतील शक्य नाही. आणि म्हणून म्हणजे सुट्या प्रकारामध्ये जे काही काम चाललेलं आहे त्याच्यामुळे सर्वांगीण विकास, सामाजिक विकास होताना दिसणार नाही. आणि म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत, आपण संघटित झालेलो आहोत, आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपला केंद्रबिंदू फिक्स ठरलेला आहे, विद्यार्थी, युवा वर्ग, त्या निमित्ताने पुढे आपण समाज. ओके. तर या समाजाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात आपल्याला जे काय करायचं आहे त्या संदर्भात आपण उद्दिष्ट सुद्धा फिक्स केलेले आहे. पण या उद्दिष्टांना अर्थ केव्हा प्राप्त होणार आहे? जोपर्यंत प्रतिष्ठान भक्कम होत नाही. ओके. प्रतिष्ठान भक्कम केव्हा होईल? जोपर्यंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, प्रतिष्ठानचे संघटक, प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख, प्रतिष्ठानचे समन्वय म्हणजे समन्वयक, संघटक, संपर्क प्रमुख, कार्यकर्ते जोपर्यंत भक्कम होणार नाही तोपर्यंत प्रतिष्ठान भक्कम होणार नाही. प्रतिष्ठान जर भक्कम झाली नाही तर उद्दिष्ट साध्य होणार नाही, उद्दिष्ट साध्य झाले नाही तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण उद्दिष्ट ठरवली, उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आपण प्रतिष्ठान निर्मिती केली, प्रतिष्ठानांना भक्कम करण्यासाठी आता आपण कार्यकर्ते आपण एकत्र आलेलो आहोत. आपल्याला स्वतःला भक्कम करायचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्व एकमेकांवर डिपेंडेबल आहे. मी या ठिकाणी असं म्हणणार आहे की आता आपण अकादमीचा विषय घेतलेला आहे. अकादमीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये आपले जे समाज बांधव आहेत त्याच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी सुद्धा प्राप्त होतो आहे. मी असं म्हणेन, अकादमी जी आपण स्थापन करतो आहोत त्या अकादमीची जागा फार चांगली आहे, सुंदर आहे. भविष्यामध्ये आपण फार चांगल्या प्रकारचं एक इमारती बनवल्या, त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर निर्माण केलं. पण जोपर्यंत त्या ठिकाणी कार्यक्रम होत नाही तोपर्यंत त्या अकादमीच्या जागेला महत्व नाही. त्या इमारती कितीही चांगल्या प्रकारच्या असतील, नियोजन कितीही चांगल्या प्रकारचं असेल, त्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाण कितीही चांगल्या प्रकारचं असेल किंवा निधी आपल्याला कितीही येत असेल, परंतु जोपर्यंत त्या अकादमीमध्ये कार्यक्रम होत नाही, उपक्रम होत नाही, तोपर्यंत त्या निधीला अर्थ येणार नाही, त्या जागेला महत्व नाही, त्या अकादमीला महत्व नाही. आणि म्हणून सर्व गोष्टीच्या मुळाशी फक्त आणि फक्त संघटक, समन्वयक, संपर्क प्रमुख किंवा कार्यकर्ता हाच हेतू आहे. आता पुढच्या वाटचालीमध्ये आपल्याला 20-25 समित्या स्थापन करायच्या आहेत. आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये काम करायचं आहे, वेगवेगळ्या स्तरावर काम करायचं आहे, सर्व समाजापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 20-25 कमिट्या आपल्याला स्थापन करायच्या आहेत. ओके. तर या 20-25 कमिट्यांच्या संदर्भात जर विचार केला तर या 20-25 कमिट्या या कार्यकर्त्यांवर डिपेंडेबल राहणार आहेत. म्हणजे जोपर्यंत हा कार्यकर्ता काम करत नाही, तो सक्षम होत नाही, तो भक्कम होत नाही, तोपर्यंत त्या कमिट्यांना सुद्धा अर्थ येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर नवोदय प्रशिक्षक कार्यशाळा घ्यायची असेल, एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल, त्या विद्यार्थ्यांना बोलवणं असेल, विद्यार्थ्यांना संपर्क करणं असेल, त्या पालकांना संपर्क करणं असेल, त्या कार्यक्रमाच्या संदर्भात नियोजन करणं असेल, त्या कार्यक्रमासाठी येणारा निधी जो आहे तो उपलब्ध करणं असेल, पुन्हा त्या ठिकाणी प्रशिक्षक, मार्गदर्शक त्यांची नियुक्ती करणं असेल, त्या ठिकाणी 4-5 दिवसाचं जे काय असेल ते सर्व नियोजन करणं, हे सर्व फक्त आणि फक्त कार्यकर्ताच करू शकेल, आपल्यासारखे संघटकच करू शकतील. आणि म्हणून आता आजूबाजूला जे काय आपले अधिकारी वर्ग आहेत, आपले समाज बांधव आहेत, नोकरदार बांधव आहेत, इतर बांधव आहेत, हे सर्व प्रतिष्ठानला विश्वासाने निधी देत आहेत, प्रतिष्ठानवर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. तर या विश्वासाला सार्थकी लावण्यासाठी हाच महत्वाचा घटक आहे.
म्हणजे केंद्रबिंदू सर्व समित्याचा केंद्रबिंदू संघटक समिती, समन्वयक समिती, सर्व कार्यक्रमाच्या संदर्भातला केंद्रबिंदू हाच घटक आहे. आणि म्हणून या घटकावर आपल्याला फोकस केलं पाहिजे, या घटकाला आपल्याला सक्षम केलं पाहिजे, भक्कम केलं पाहिजे, या घटकाची मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे. या उद्देशाने आपण हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे. थोडंसं घाईघाईनं झालेलं आहे, पण ही सुरुवात आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम आता आपण सातत्याने घेणार आहोत. 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात सातत्याने आपण प्रशिक्षण घेणार आहोत. मला वाटतं वेगवेगळ्या ज्या मोठ्या संघटना त्या कॅडेट कॅम्प वगैरे घेतात. त्या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचे जे समाजसेवक, स्वयंसेवक किंवा सेवक तयार होतात. या ठिकाणी RSSच्या रणनीतीच्या संदर्भात सर बोलतीलच. देवेंद्र बैरम सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. तर मी जास्त वेळ घेत नाही. आपल्याला भरपूर कामं करायची आहेत. वेगवेगळ्या समित्यांमध्ये आपल्याला कामं करायची आहेत. आर्थिक विभाग समिती असेल, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा समिती, कार्यालय कामकाज समिती, संशोधन समिती, नियतकालिक समिती, विविध प्रकारच्या कलांची एक समिती असणार आहे, स्पर्धा परीक्षा समिती असेल, क्रीडा समिती, आरोग्य, शिक्षण, कृषी, व्यवसाय, अशा वेगवेगळ्या समित्यांमध्ये आपल्याला कामं करायची आहेत. आणि प्रामुख्याने विचार आणि ऍक्शन, विचार आणि कृती याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने समन्वय साधून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आणि त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही. आपले 2 मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी काही मुद्दे राहिले असतील तर समन्वयक आणि देवेंद्र बैरम सर हे ते कव्हर करतील. या ठिकाणी मी थांबतो. आयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सुतान पवार सर, आपले टेस्टचे सचिव. आपली ध्येय जोडणे आणि वाटचाल याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. आता आपले खास त्यांच्यामुळं हा कार्यक्रम घाईघाईत का असे ना अरेंज झाला. त्याचे फाउंडरच सांगतो मी त्यांना. आतापर्यंत मी झूमवरच बघत होतो, आज पहिल्यांदा भेटायचा योग आला. डॉक्टर देवेंद्र बैरम सर जास्त श्रीगोंद्याला शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत आणि गुरुगाव त्यांनी त्यांचा परिचय देताना दिलेलंच आहे. आता जास्त बोलणार नाही, आपण त्यांनाच ऐकू. सर्वांना जय आदिवासी. सर्वांना जय आदिवासी. एक मिनिट. हा जर अडचणी यावी तर उठी बशीने फिरी जर ते त्रास वाटावा तुम्ही कुणाला जास्त वेळ बसायला त्रास वाटावा तर सुरुवातीला आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानमध्ये मी सदस्य म्हणून काम करतोय. सदस्य म्हणून काम करण्यापेक्षा एक पहिली भावना आपण घेऊया, एक सेवक म्हणून आपण काम करतोय. आदिवासी समाजाचे सेवक. आपण ज्यावेळेस सेवक म्हणून काम करतो, एक मुद्दा असा निर्माण झाला होता की बऱ्याच वेळेस आपले कार्यकर्ते काम करतात आणि आता सचिव साहेबांनी सांगितलं की आपल्याला काम करत असताना आपले जे खरे बेसिक काम करणारे फाउंडर आहेत ती फील्ड वर्क करतात. उदाहरणार्थ निलेश बाबू सर असू द्या, निलेश गावेसकर असू द्या, दोन सांगाडीची आपली सर्व टीम असू द्या, हे प्रत्यक्ष काम करणारी टीम आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन व्याख्यानात ऐकलं, काल परवा एकजण म्हटले की काम करत असताना कशी संकट येतात, कोणते प्रॉब्लेम येतात, ते सगळं ते मांडत होते. हे सर्व बघत असताना एक मुद्दा आपल्याला महत्वाचा वाटतो मला की ज्यावेळेस आपल्याला कशासाठी काम करायचंय, सरांनी उद्देश सांगितला की आपल्याला मुलांच्या विकासासाठी काम करायचंय, परंतु वर्षभर आपली संघटना सांगते की आम्ही मुलांसाठी काम करतोय, पण मुलंच उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट की समोरच्याला पटवून देत असताना ज्यावेळेस आपला एखादा कार्यकर्ता, आपला सेवक एखाद्या माणसाला पटवून सांगत असतो की आमची संघटना ही काम करते, त्यावेळेस तो समोरचा माणूस आपल्याला काहीतरी उलट सांगतो आणि अशा वेळेस आपल्याकडे एक विचार नसतो. आपल्या आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचा महत्वाचा एक बेस हवा. तो मला वैयक्तिकदृष्ट्या वाटला की आपला वैचारिक बेस काय आहे तो आपला कुठंच नाही. म्हणजे मला सगळ्यात मोठी उणीव काय जाणवली, ती जाणवलेली उणीव अशी होती की आपल्याकडे एक वैचारिक बेस हवा आणि तो बेस कोणता द्यायचा.
मग आपण लगेच काय करतो की अनेक संघटना आहेत आपल्या आदिवासींच्या, आपल्या भारतामध्ये आहेत, विदेशामध्ये आहेत, सर्व संघटना आहेत. पण त्यावेळेस फक्त काय करतो आपण, क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा फोटो ठेवला म्हणजे आपला वैचारिक बेस झाला असं होत नाही. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्याला आदिवासी संघटनेची गरज का आहे, त्यासाठी मला एक डॉक्टर उत्तम कांबळे साहेबांनी एक व्याख्यान दिलं आणि आम्ही बरेच प्राध्यापक नाशिकला उत्तम कांबळे साहेबांना भेटायला गेलो आणि आम्ही म्हटलं तुम्ही एवढं लोकांवर बोलता, आदिवासींवर का बोलत नाही? तुम्ही आदिवासी भागात राहता, नाशिकला तुमचा बंगला आहे, तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे नगर सातारामध्ये ते भाषण देतात आणि फुले शाहू आंबेडकरांवर बोलतात, मग तुम्ही आदिवासींवर का बोलत नाही? मग ते काय म्हटले की तुम्ही कोणत्या समाजातून आलेले आहेत? मी म्हटलं मी आदिवासी आहे. तर ते म्हणजे मग तुम्ही का बोलत नाही? कारण माझ्या डिग्रीपेक्षा तुमची डिग्री मोठी आहे, तुम्ही का बोलत नाही? तुम्ही विचार का मांडत नाही? तर ते म्हटले ज्या दिवशी आदिवासी समाजाला सामाजिक न्यायाची गरज लागेल त्याच दिवशी खरा तुमच्या समाजामध्ये जागृती होईल. कारण आपल्याला हे कळतच नाही की समोरचा माणूस ज्यावेळेस आपल्यावर टीका करत असतो की तुम्हाला आरक्षण मिळतं, तुम्हाला प्रमोशन मिळतं, तुम्हाला हे होतं, त्यावेळेस आपल्याकडे वैचारिक देशाशी लढायला कोणतीच गोष्ट नसते. मग आपण फक्त म्हणतो आंबेडकरांनी आरक्षण दिलं. तर एक लक्षात घ्या, आपल्याला सामाजिक न्याय म्हणजे काय हे आपल्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे, की आपण ते न्यायासाठी बांधतोय. मग मला एक मुद्दा वाटला की आपल्या प्रतिष्ठानमधल्या प्रत्येक स्वयंसेवकाला हे माहिती पाहिजे की सामाजिक न्याय म्हणजे काय. एखाद्याने सांगितलं, मी उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही पुढाशीला एका दुकानाचं उद्घाटन केलं होतं कोणत्या तरी एका गावाला, की ज्या युवकांना आपल्या प्रतिष्ठानने प्रशिक्षण दिलं, त्यानंतर तुम्ही त्याला दुकान टाकून दिलं. दुकान टाकून दिल्यानंतर त्या माणसाने केल्यानंतर त्या दुकानावर किती गिराईक जातात? आपल्या प्रतिष्ठानची जबाबदारी काय आहे? फक्त त्याला प्रशिक्षण दिलं, त्याने दुकान टाकलं, आपण उद्घाटन केलं, परंतु खरंच त्याच्या दुकानावर आपल्या समाजाचे लोक जातात का हा विचार आपल्या प्रतिष्ठानने केला नाही. आणि इथं सामाजिक न्याय मिळत नाही. एक उदाहरण म्हणतो, हे उदाहरण सगळ्यांना माहिती असेल. शाहू महाराजांचं उदाहरण आहे की शाहू महाराजांनी एक अशी घटना घडली त्यांच्या दरबारामध्ये की त्यांच्याकडे गंगाधर नावाचा एक व्यक्ती कामाला होता. गंगाधर कांबळे. हा, कांबळे. तर तो व्यक्ती कामाला होता. तर त्यावेळेस त्याला एका सैनिकाने, तिथला जो काम करणारा मराठा सैनिक होता, त्याने फक्त त्या पाण्याला हात लावला, पाण्याला स्पर्श केला म्हणून त्याला चापकाने मारलं. मग तो दरबारात आला आणि दरबारात म्हटले की गंगाधर कांबळेंनी नोकरीचा राजीनामा दिला. मग शाहूंनी विचारलं का दिला? तर तिथल्या लोकांनी सांगितलं, जे उच्च समाजाचे होते त्यांनी सांगितलं त्याने चोरी केली होती असा खोटा आळ लावला. मग तुम्ही काय केलं? म्हणे आम्ही त्याला चापकाचे फटके मारले. शाहू महाराज म्हटले की बोलवा, त्या गंगाधरलाही बोलवा, ज्याने चापकाचे फटके मारले त्यालाही बोलवा. मग त्या दोघांना बोलवलं. मग दोघांना बोलवल्यानंतर यांनी विचारलं की गंगाधर तू काय केलं? तो म्हटला की काय नाही, मला आता कोणतीच तक्रार नाही, मी राजीनामा देऊन जातो. मग त्या माणसाला विचारलं तू का मारलं? तो म्हटला चोरी केली. तर तेव्हा ती चोरी केलेली नव्हती, त्याने स्पर्श केलेला होता. मग शाहू महाराजांना राग आला. त्यांनी सांगितलं एक काम कर, तू जेवढे फटके गंगाधरला मारले तर गंगाधराला सांगितलं की तू तेवढेच फटके याला मार. तो जरी माझ्या समाजाचा असला तरी न्याय मिळालाच पाहिजे असं शाहू महाराजांना वाटतं. पण लोकांनी कौतुक, कारण त्यावेळेस गंगाधराने तेवढेच फटकं त्या शिपायाला मारले. मग तुम्ही म्हणत असाल की गंगाधरला न्याय मिळाला नाही. त्याला फक्त न्याय म्हणतात की ज्यावेळेस एखादा व्यक्ती गुन्हा करतो त्याला पोलीस शिक्षा करतो किंवा कोर्ट किंवा न्यायालय शिक्षा करते, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो न्याय देणे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो, बलात्कार झाल्यानंतर त्यांना फाशी द्या म्हणून आपण आंदोलन करतो, त्यानंतर त्यांना फाशी होते, परंतु त्या स्त्रीचं पुढे काय झालं याचा विचार कोणीही करत नाही. आपली परिस्थिती सेम तशी. तुम्ही पैसे काढता, तुम्ही पुस्तकं घेऊन देता, नंतर त्या पोराने त्याचं काय केलं त्याकडे आपलं लक्ष नसतं. तीच गोष्ट पुढे कशी चालत गेली ती बघा, की नंतर शाहू महाराजांनी त्याला सांगितलं तू दरबार सोडून जातोय पण तू पुढे जगशील कसा? गंगाधर म्हटला मी कसंही जगेल. मग त्यांनी सांगितलं की एक काम करा, कोल्हापुरामध्ये चौकामध्ये त्याला एक चहा नाश्त्याची टपरी काढायला लावली. अरे चहा नाश्त्याची टपरी काढायला लावली
शाहू महाराजांनी सांगितल्यामुळे त्याला जागा मिळाली आणि त्याने काढली, पण त्याच्या टपरीवर कोणीच जात नव्हतं, अस्पृश्य म्हणून कोणी जात नव्हतं. पण शाहू महाराजांच्या लक्षात आलं की आपण हा तर नाही झाला नाही. मग पुन्हा शाहू महाराज स्वतः तिथे जायला लागले आणि तिथं खायला लागले आणि त्यानंतर बळजबरी बाकीच्या लोकांनाही शाहू महाराजांमुळे खावं लागलं. रोज मग सकाळी पहिला चहा त्याच्या टपरीवर त्याच्या टपरीवरती घ्यायचे. मग मला तो उद्देश एवढाच आहे की ते चहा घेऊ लागले आणि तिथे गर्दी वाढू लागली. याला म्हणतात सामाजिक न्याय. आणि आपल्या आदिवासी समाजाचं ज्यावेळेस आपण प्रतिष्ठानचं काम करतो त्यावेळेस बऱ्याच लोकांची भूमिका असते, आपल्या संघटकांची, की आपण फक्त न्याय मिळवून देऊ, आपण आंदोलन करू, क्रांती करू वगैरे करतो. त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना सामाजिक न्यायाची भूमिका शाहू फुले आंबेडकरांची आपल्याला पुढे नेली पाहिजे. कारण आपल्याला एका बेसची गरज आहे. ती बेस आपल्या आदिवासी समाजामध्ये नाही हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्येच आंदोलनं का झाली, संघटना बळकट का झाल्या होत्या, त्याचं कारण होतं की त्यांच्याकडे विचार होता, समतेचा विचार होता, म्हणजे महात्मा फुलेंचा सुद्धा विचार. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला हे कोणाला सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पाहिजे. आपला कार्यकर्ता ज्यावेळेस लढत असतो फील्डवर, ज्यावेळेस आपण एखाद्या संघटनेमध्ये काम करत असतो त्यावेळेस आपला एक विचार पाहिजे. आणि तो विचार फुले शाहू आंबेडकर यांचा जो विचार आहे हा सगळ्यांनी शिकला पाहिजे. मला माहिती आहे आपणही शिक्षक आहात, तुम्हाला सगळं आंबेडकर माहिती आहे, तुम्हाला शाहू माहिती आहे, परंतु शाहू फुले आंबेडकरांचे आंदोलन आपल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे, त्याचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे. कारण 4 लोकांसमोर आपण आपल्या न्यायासाठी भांडण्याची उदाहरणं देऊ शकू आणि भक्कमपणे आपली वैचारिक मांडणी त्या ठिकाणी मांडू शकू. याकडे आपण गेलं पाहिजे. म्हणजे नेल्सन मंडेला असू द्या, काल परवा गांधीजींचंही उदाहरण दिलं, आणि आपल्या देशातले समाज सुधारक झाले अनेकांची उदाहरणं आपण देत असतो. मी एक महत्वाचं एक सांगतो की ज्यावेळेस संघटनाच्या ट्रेनिंगची का गरज असते. आता RSS सर बोलणारच आहेत म्हणून तो मी विषय टाळतो, परंतु जगात शिस्तबद्ध संघटना का झाली त्याचं कारण होतं की ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले किती तुम्ही हुशार असा, किती मोठं पद असा, तिथं तुम्हाला हाफ चड्डीवर तिथं ट्रेनिंग घ्यावं लागतं. बऱ्याच लोकांनी म्हटलं, एक विषय होता, बऱ्याच लोकांनी म्हटलं की इथं शिस्तबद्धता किंवा हे बळजबरी केलं जातं का. एक लक्षात घ्या, कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असताना आपल्याला प्रसिद्धीची हाव नसावी. पहिला हा त्याग करायला शिका. म्हणजे मी काम केलेलं आहे मग माझी प्रसिद्धी व्हावी, माझं पेपरमध्ये नाव यावं, अशा पद्धतीने काम करायचं नाही. आपल्याला सॉफ्ट पद्धतीने काम करावं लागेल, तरच आपलं प्रतिष्ठान पुढे जाईल. आणि जर तुम्ही सॉफ्ट पद्धतीने केलं नाही की तुम्हाला वाटत असेल की 2 दिवसात आपल्याला प्रसिद्धी मिळेल, 4 लोक ओळखतील, तर तसं प्रतिष्ठान चालू शकत नाही. मग तुमच्यामध्ये आणि इतर संघटनांमध्ये कोणताही फरक नसणार आहे. रमणिका गुप्ता किंवा महाश्वेता देवी रमणिका गुप्तांनी आपल्या एका रिसर्च मध्ये म्हटलं होतं की आदिवासींच्या संघटना कुत्र्याच्या छत्रीसारख्या वाढलेल्या आहेत. कशा छत्रीसारख्या वाढलेल्या आहेत, त्या कधी येतात कधी जातात कोणाला कळतच नाही, कारण आपल्याकडे बेस नाही. दलितांच्या संघटनेची अवस्था अशी झाली आज आपण बघतोय. मला तुम्हाला एक प्रश्न आहे, आपण चर्चा करतोय म्हणून म्हणतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघटना सुरू केल्या त्यांची अवस्था आज काय आहे ते आपण बघतोय. तरी सुद्धा मी तुम्हाला एक सांगतो, हुशार की उदाहरण म्हणून कोणतेही राजकीय वक्तव्य नाही, परंतु आठवले साहेबांनी अजूनही संघटना सोडली नाही. आणि आज आपण आठवले साहेब म्हणून इथं बसून चर्चा करताना काय म्हणतो, अरे काहीतरी जोकर कसा विचार करतो, पण सगळ्यात हुशार माणूस तोच ठरला. जिकडे सत्ता असेल तिकडे त्याने ती संघटना लिहिली. त्यांना विचारण्यात आलं की तुमच्यावर एवढी टीका होते, लोक हसतात की तुम्ही आंबेडकरांच्या संघटनेचं वाटोळ केलं वगैरे वगैरे. त्यावेळेस तो सांगतो लोकांना हसायला काय जातं, कारण माझी संघटना ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर काम करते त्यांची पोटं भरायची असेल तर मला सत्ताधारी पक्षाकडे राहावं लागेल. हे लक्षात घ्या, कारण मला कार्यकर्ते जगवायचे. कारण मी जर फक्त विचार करत बसलो, तत्वाचा विचार करत बसलो तर माझी संघटना मरून जाईल. आणि त्यावेळेस मला वाटतं आठवले साहेब पदं घेतात, निवडून न येता सुद्धा पदं घेतात आणि त्या संघटनेमध्ये तिथं असतात. त्यांना माझे कार्यकर्ते मी पोसायचे कसे असा त्यांना प्रश्न पडला. मग आपण म्हणा की सर आपल्याला तसं करायचं का नाही. आंबेडकरांच्या ज्या ज्या संघटना होत्या त्यांचं जे स्वप्न होतं ते सगळं भुंगलं. त्याचं कारण एक होतं की आपण राजकारणाकडे वळलो, त्यांच्या संघटना राजकारणामध्ये बुडाल्या.
आणि एवढ्या पुढे की राजकारणाच्या बळी ठरल्या. आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, संघटना काय केली, त्यांना वाटायचं की आपण काँग्रेसला टक्कर देऊ त्यावेळीची. आणि ते काय केलं, मग आपल्यामध्ये त्यांच्या दलितांमध्येच फूट पाडून अनेक संघटना निर्माण झाल्या आणि त्या संपल्या. उद्या भविष्यामध्ये आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानला सुद्धा अशी फूट पडायला वेळ लागणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही राजकारणाच्या कोणत्याही वक्तव्याला बळी न पडता जर उद्या उठून असं झालं की तुम्ही म्हटले की मला वाटलं की माझा इथला नेता आहे, तुम्ही 4 लोक आहेत, तुम्ही या गटाची, तुम्ही त्या गटाची, असं करून कार्यकर्ता आपला तयार होणार. आणि हेही लक्षात घ्या, अशी होण्याची सुरुवात सुद्धा आता होणार आहे. भविष्यामध्ये तुमचं प्रतिष्ठान, आपलं प्रतिष्ठान उभं राहिलं, इमारत उभी राहिली, नंतर तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. आता सगळ्यात मोठी टीका, मी एवढं कौतुक करत नाही प्रतिष्ठानचं, तुम्ही म्हणणार मी बोलतोय कारण आपण ट्रेनिंग देतो, असं समजा की आज आपण कौतुक करण्यासाठी उपस्थित नाही. तुमच्यावर होणाऱ्या टीकांची एक लिस्ट बिल्ड केलेली आहे. मी प्रतिष्ठानचाच माणूस आहे. टीका काय होते, त्या टीकेतले काही मुद्दे मी घेणार आहे. एक पहिली टीका होते की सर्व रिटायर्ड लोक आहेत, भविष्यामध्ये यांना आता काही कोणी समाज विचारत नाही, म्हणून यांनी काय केलं, स्वतःचा एक बेस बसवा म्हणून रिटायर्ड लोक एकत्र आलेली. मग आपल्याला हा पहिला आरोप आपल्या संघटनेवर होतो, हे स्पष्टपणे बोलतो. मग हा आरोप जर खोडून काढायचा असेल तर तुमच्या युवा वर्गाची कामगिरी तिथं पुढे आली पाहिजे. अशा आरोपाला उत्तर काय द्या हे आपल्या संघटनेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती पाहिजे. मला आता एक प्रश्न आहे की नवीन लोकांना प्रश्न आहे की जर एखाद्याने असं सांगितलं तर उद्या उठून प्रभाकर पवार साहेबांवर एखाद्याने आरोप केला तर त्याला नवीन कार्यकर्त्याचं उत्तर काय असणार आहे कोणी सांगू शकतं का? उद्या उठून मला हा प्रश्न विचारला की यांचं असं असं चाललेलं आहे, तुम्ही कशाला हे करता, तुमची संघटनामध्ये काय अशीच रिटायर लोकांची संघटना, हा पहिला आदिवासी शिक्षण प्रतिष्ठानवर, सेवा प्रतिष्ठानावर आरोप होतो समाजामध्ये. तर याला तुमच्या लहानातल्या लहान कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची ताकद आपल्या ट्रेनिंग मध्ये दिली गेली पाहिजे, हेही लक्षात घ्या. म्हणजे ज्या पद्धतीने संघावर आरोप झाले, RSS वर किती आरोप होतात बघा. म्हणजे नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं, त्यानंतर त्याच्यावर बंदी आल्यानंतर तरी सुद्धा संघ भक्कमपणे उभा राहिला, संघ वाढत गेला. त्याचं कारण काय होतं याचं उत्तर घ्या. आणि तुम्हाला समान नाही की तुमच्यापैकी कोणाकडे जर अशी उत्तर असतील तर ते आपण चर्चेमध्ये सहभागी व्हा, कारण याला उत्तर द्यावी लागणार आहेत. तुम्ही जेवढं तुमचं झाड वाढत जाईल त्यावर टीका करणारी लोक वाढणार आहेत. तर तुम्ही स्वतःच्या घरामध्ये नाव काढलं की आम्ही आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचं काम करतो, दर एखादा म्हणतो काय ते रिटायर्ड लोक आहेत त्यांना काय काम आहे, तर याचं उत्तर तुम्ही शोधून द्या. नवीन लोकांनी, नवीन कार्यकर्त्यांनी त्याला शोधा, म्हणजे तुमचे अजून कार्यकर्ते वाढतील. तुम्ही आता प्रतिष्ठानाला देणगी गोळा करता त्यावेळेस अनेक प्रश्न येत असतात. अरे एक मुद्दा सांगतो की त्यामध्ये काही मुद्दे मी आदिवासी समाजाच्या विकासासाठी, मग आपल्यासाठी काय आपण हे सगळं करतोय आणि आपली ही मुलं काय येत नाही त्याची काही कारण आहे. मुद्दे की अपरिपक्व शैक्षणिक संरचना जी आहे आपली आताची, जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आपल्या मुलांना कमजोर करत आहे. अशामुळे तुम्ही जे नवोदयच्या परीक्षांचा उल्लेख करता, या परीक्षांमध्ये त्यांना स्ट्रॉंग करणं, त्यांना स्पेशल शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं, यासाठी आपली तयारी असली पाहिजे. आणि आपले शिक्षणामधले जे वीक पॉइंट आहेत त्याच्यावर आपल्याला बोलता आलं पाहिजे. म्हणजे आपला कार्यकर्ता शिक्षक असेल, मी प्राध्यापक असेल, तर मला माझ्या मीटिंगमध्ये बोलता आलं पाहिजे की आपल्या शिक्षणामध्ये हा दोष आहे आणि आपल्या आदिवासी मुलांचं कसं नुकसान होतं हे सुद्धा 4 लोकांना मांडता आलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न होता, आदिवासी समाजामध्ये जो आता पसरत चाललेला आहे की धार्मिक भ्रम आणि सांप्रदायिकता सगळ्यांचा मुद्दा असतो. आज कट्टर आदिवासी संघटना जे आहेत, कट्टर मी म्हणतो, कट्टर शब्द वापरला की ते म्हणतात आम्ही हिंदू आहोत, काही म्हणतात आम्ही हिंदू नाही, आम्हाला फक्त आदिवासी हा स्पेशल आमचा धर्म आहे. या भानगडीत आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानने पडू नये. माझी एक विनंती की मला वाटतं की या भानगडीत पडू नये, की या भानगडीत पडणं म्हणजे ज्या माणसाला जे साध्य करायचंय
ते साध्य करतात. धर्माच्या नावाखाली जे आंदोलन चालतात, तर अशा वेळेस आपल्या प्रतिष्ठानच्या संघटनेचे ज्या लोक आहेत, मुलं, विद्यार्थी आहेत किंवा संघटक आहेत, सेवक आहेत, यांनी या भानगडीत पडू नये की राम आपला आहे का रावण आपला आहे, या उद्योगामध्ये पडू नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला की सर मग हे कसं करायचं? मला एक सांगा, आज आपल्या आदिवासी संघटनेमध्ये किंवा समाजामध्ये ख्रिश्चन धर्माची लोक आहेत, आज आपल्या संघटनेमध्ये हिंदू धर्माची लोक आहेत. ज्याला जगण्यासाठी जो धर्म आता सरळ आहे ते बदलण्याच्या नादी लागू नका. हे नादी लागता लागता आपल्या 100 पिढ्या जातील, हे लक्षात. म्हणजे काल परवाची एक न्यूज होती, एक कुटुंबीरांचं चित्र दाखवलं की त्याच्यामध्ये म्हणे हिंदू धर्माचे काही चिन्ह दिसत आहे, मग याला काही हिंदू धर्माचं नाव द्यावं. जगामध्ये जी सत्ता ज्यावेळेस स्थापन झाली ती सत्ता काय करते, त्याच्या पद्धतीने प्रतीक बदलत असते. म्हणून ह्या प्रतीकांच्या नादी लागू नका आणि आपला जो समाज आहे या समाजाचा शैक्षणिक विकास कसा होईल या दृष्टीने विचार करा. कधी कधी आपण व्हॉट्सअपवर काही तीव्र पद्धतीने पोस्ट टाकलेले असतात, काही म्हणतात आमची रामणी होत आहे. मला नाही, तो मुद्दा संशोधनाचा मुद्दा आहे. आपले शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे संशोधन करतील, पण त्या मुद्द्यांवर टाइमपास करत आपण खूप विचार करायचा. मग आदिवासी आपला आहे का, राम आपला आहे का, रावण आपला आहे, याच्यावर उद्योग करायची गरज नाही. हेही लक्षात घ्या. आंबेडकरांनी ते सांगलं. आंबेडकरांनी कधीही रामायणाची प्रत जाळली नाही, आंबेडकरांनी कधी महाभारताची प्रत जाळली नाही. त्यांनी फक्त मनुस्मृतीची प्रत जाळली, कारण त्याच्यामध्ये समाजाचं स्ट्रक्चर चुकीचं होतं, संरचना चुकीची होती, म्हणून मनुस्मृती जाळली. मग आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला आधी काय जाळायचं, जाळायचं काय, आपल्याला पेटवायचं काय, हेच आपल्याला कळत नसेल, आपल्याला विरोध कोणाचा करायचा आहे तेच आपल्याला कळत नसेल, तर आपला उपयोग नाही, याची काळजी घ्या. मनुस्मृती जर तुम्ही वाचली, त्या मनुस्मृतीचा ना आपला काही संबंध नव्हता. आंबेडकरांनी पाहिलं की शूद्रांवर अत्याचार होतात, ते त्यांनी पुरावे दिले आणि ती मनुस्मृती ब्राह्मणांच्या हातून जाळली. एवढी डेअरिंग आंबेडकरांमध्ये होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, संघटना किती स्ट्रॉंग होती त्यांची. आंबेडकरांनी ज्यावेळेस मनुस्मृती जाळण्यासाठीचं पत्र काढलं, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, काही मुद्दे आहेत की आंबेडकरांनी जे पत्र काढलं त्या पत्रामध्ये इतकं सुंदर संघटन होतं की जे लोक मनुस्मृती जाळण्याच्या त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांना आपली संघटना जाण्या येण्याचे 5 रुपये देणार आहे. त्याच्यासोबत अजूनही कोणाला बोलणार आहे दुसऱ्या सत्रात तर माझ्याकडे नाव द्यावी. हातवर केला मी नाव. त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं होतं की मनुस्मृती जाण्यासाठी जी लोक येणार आहेत ते म्हटले की त्या ठिकाणी सर्वांना त्यांनी एक बॅच दिला होता, ओळख. संघटना त्यांनी एवढी स्ट्रॉंग केलेली होती की त्यांनी एवढं नियोजन केलं होतं की प्रत्येकाला ओळखपत्र दिलं होतं. मनुस्मृती दहनाच्या वेळी जे जे कार्यकर्ते येणार होते महाराष्ट्रातून, तर त्या सगळ्यांना ओळखपत्र दिलं. उद्या उठून कोणीही आपल्या याच्यामध्ये येऊ नये, ज्याच्याकडे ओळखपत्र नसेल त्याची जबाबदारी त्यांची संघटना घेणार नाही. अशा पद्धतीने नियोजन स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. आणि मनुस्मृतीचं जे दहन झालं त्यावेळेस तेवढा विचार केला. पण संघटनेचे ज्यावेळेस आपण काम करत असतो, एखादं आंदोलन करत असतो, एखादं काम हातावर घेत असतो, त्यावेळेस नियोजनाची खूप गरज असते. ते नियोजनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. तुम्हाला वाटेल की याच्यात पैसा खर्च होऊ द्या, खर्च, कारण त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना एक शिस्त लागली पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना. त्यावेळेस ती खूप गरजेची आहे. सकाळी एक विषय निघाला की आपल्या संघटनेमध्ये ज्यावेळेस आपला ट्रेनिंग कॅम्प होणार त्यावेळेस माझी एक विनंती असणार आहे किंवा सचिव साहेबांना किंवा प्रतिष्ठानलाही सांगेल की आपला एक ड्रेस कोड आपण तुम्ही ठरवू शकता. ड्रेस कोड ठरवत असताना तुम्हाला वाटलं की आपली जी टोपी आहे, नंदी टोपी जी आहे, ती आपला ड्रेस कोड असू शकते का, तर ती करा. तुम्हाला याची काही दिखवायची गरज आहे का, एक लक्षात घ्या. त्याशिवाय आपल्याला शिस्त लागणार नाही. आज आपल्याला ट्रेनिंग कॅम्प इथे घ्यावा लागला, उद्या प्रतिष्ठान तयार झाल्यानंतर आपण कायम ट्रेनिंग कॅम्प घेणार आहोत. आणि ट्रेनिंग कॅम्प घेणारे आम्ही, तुम्हीच लोक आहेत जे या ठिकाणी काम करत आहेत. तुम्हीच युवा वर्गाला ट्रेनिंग देणार आहात, हेही लक्षात घ्या. आणि ट्रेनिंग देत असताना युवकांना मुद्दा होता की युवकांसाठी आपण काम करतोय, तर युवकांना आवडेल त्या भाषेत ट्रेनिंग द्या. आग्रह करून, युवकांना डान्स करायला आवडतो, नृत्य करायला आवडतो, तर त्याच्या संधी साधून त्यांचा प्रयत्न करण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे.
म्हणजे उदाहरणार्थ अविनाश कोकणी सर आहेत, त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्यांच्याकडे एखादी कला असेल, तर त्या कलेमध्ये लोकांना त्यांना 1 तास त्यांना नाचू द्या आणि 1 तासापैकी 15 मिनिटं तुम्ही प्रबोधन करा. डोंगराळ समितीचे एवढे चांगले कार्यक्रम झाले, पण माझी अपेक्षा एक होती की त्याची आपल्याला संधी साधता आली पाहिजे, की त्या लोकांशी आपण बोलून की आपल्या प्रतिष्ठानने असं असं केलेलं आहे, आपल्या गावासाठी काही समस्या आहेत का, या फक्त 10 मिनिटं तिथे मांडा. म्हणजे हे लोक काय करतात, हे संघाचं ते काम सांगणारच आहे की सुरुवातीला काय करतात, तुम्हाला आनंद देतात, लोकांना त्याच्या पद्धतीने घ्या, त्यांना जे क्षेत्र आवडत असेल त्याच्यातून आपल्या संघटनेकडे आणा, याची एक काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची की राजकीय प्रतिनिधींची सत्ता उपासू जी भूमिका आहे यापासून आपल्याला थोडंसं लांब राहिलं पाहिजे. आपण वोटर बँक म्हणून काम करायचं नाही आदिवासी समाजाने, याची काळजी घेतली पाहिजे. मग हे काम करताना काय करावं लागेल, तुम्ही ज्या ज्या गावाला राहता, जिथे राहता, तिथे तुमची भूमिका पक्की करा आणि स्वतःच्या गावाची लिडरशिप घेण्याचा प्रयत्न करा. आणि ते करत असताना तुमची स्वतःच एक नैतिक वजन तयार करा, स्वतःच एक नैतिक वजन. आणि असं वजन तयार करा की उद्या उठून तुमच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. कारण आपण आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानमध्ये उदाहरण म्हणून सांगू, उद्या उठून मी काही काम केलं, मी गावात काही गोंधळ केला, मी काही केलं, तर माझ्यामुळे माझ्या प्रतिष्ठानचं नाव खराब होईल असं होईल. आपण एक कार्यकर्ते म्हणून काम करतोय. उद्या उठून जर तुम्हाला वाटलं की नाही मला दारू प्यायची नाही, तर दारू कधी प्या, संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल तेव्हा, तुम्हाला शौक असेल तेव्हा. परंतु आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचा माणूस दारू पिऊन रस्त्यावर पडलेला आहे असं कळलं तर प्रतिष्ठानच्या नावाला बाधा पोहोचते. उदाहरण आपण शिक्षक म्हणून काम करतो, शिक्षकाला मारणे दे की संध्याकाळी 6 नंतर तू काही कर, पण दिवसा काही करू का असतं, कारण आपण ज्या प्रतिष्ठानचं काम करत असतो त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम आपल्या स्वयंसेवकांचं आहे. तुमची भूमिका खूप महत्वाची असणार, सेवक म्हणून हे काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासोबत एक महत्वाची गोष्ट की शॉर्ट टर्म ट्रेनिंग आपण घेतले पाहिजे. शॉर्ट टर्म छोटे छोटे. उद्या उठून माझ्या मुलाला कोकणी भाषा येत नसेल, तर माझा मुलगा उन्हाळ्यात गावाला येत असेल, तर 10 दिवस या शहरातल्या सगळ्या मुलांना कोकणी शिकवायला जर रोहिदास सर आले, काय फरक पडणार आहे? फक्त 10 दिवसाचं काम घ्या. म्हणजे श्लोक शिकायला बामणांची मुलं जातात, गीतं शिकायला बामणांची मुलं जातात. पण उद्या उठून जर 5 दिवसाचं ट्रेनिंग आमच्या नोकरीवाल्या मुलांसाठी तुम्ही ठेवलं कोकणी शिकायला, तेही भरपूर जातं. त्याला 5 दिवस फक्त कोकणीतच, तुला काय आवडतं ना खा, पण त्याला कोकणीत खायला लावा, तर तुमची भाषा जगणार आहे. त्या पद्धतीने आपण छोटे ट्रेनिंग कॅम्प द्यायचे, प्रयोग करून बघायचे की 10 मुलं तुम्ही शिकवा, की 10 मुलांना कोकणी आली पाहिजे. तर ते तुम्ही छोटे छोटे ट्रेनिंग कॅम्प घेतले तर ते चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. आणि दुसरं एक महत्वाचं की एक वाक्य आहे, साहित्य, संस्कृति, धर्म, परंपरा, इतिहास, समाज कोई भी क्षेत्र से संबंधित आदिवासी अभिव्यक्ति का सवाल हो तो आदिवासियों को खुद नेतृत्व करना पड़ेगा. तुमचं नेतृत्व करायला दुसरा कोणी येणार नाही. नेतृत्व आदिवासी माणसालाच करावं लागेल आणि तुम्हालाच करावं लागेल. तुम्ही बाहेर राहून चालणार नाही आणि त्याशिवाय तुमच्या संघटना पुढे जाणार नाही. तुम्ही जगातले सगळे संशोधक सांगा, तुम्हाला कोणी येऊन तुमचं कौतुक करणार नाही. ही एक काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यामधला एक महत्वाचा एक मुद्दा होता की आमची चर्चाही झाली होती की ज्यावेळेस आपण संघटनेचं ट्रेनिंग घेऊ तर आपलं स्वतःची एक प्रतिज्ञा पाहिजे, स्वतःचं एक गीत पाहिजे, स्वतःचं एक ब्रीद वाक्य पाहिजे. म्हणजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचं जे म्हणतो स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, हे रयत शिक्षण संस्थेचं वाक्य आहे. अशाच एक ब्रीद आपल्याला तयार करावं लागणार की ते ब्रीद घेतलं, ते ब्रीद ऐकलं की आपला स्वयंसेवक जागा झाला पाहिजे. म्हणजे काल परवाचं मोहन भागवतांचं एक वाक्य होतं की उद्या उठून जगाने आमच्याकडे डोळे वर करून पाहिले तर आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवकातले जेवढे स्वयंसेवक आहेत 3 दिवसात दुसरी सेना उभी करेल. 3 दिवसात आम्ही सेना उभी करू. आणि त्याच्यामुळे आपल्या संरक्षण सेनेचा अपमान झाला. कारण म्हणजे आम्ही एवढे वर्ष तिथं रखवाली करतोय आणि चीनला मारण्यासाठी, पाकिस्तानला मारण्यासाठी तुमचे स्वयंसेवक घेऊन काढ, म्हणजे आमच्या भारताचा अपमान झाला. कोणती ही डेअरी त्यांच्यामध्ये आली कुठून? त्यांच्याकडे स्वयंसेवकांची ताकद होती, त्यांच्याकडे स्वयंसेवकांची एक ताकद होती.
आणि असे जीवाला जीव देणारी लोक कधी तयार होतात, ज्यावेळेस स्वयंपूर्तीने काही गीतं असतील आपली स्वतःची प्रतिष्ठानची एक नियमावली हवी. नियमावली आहेच, परंतु एखादं गीत हवं की ते गीत ऐकल्यानंतर आपला प्रतिष्ठानचा प्रत्येक माणूस प्रेरित झाला पाहिजे, स्वयंप्रेरित झाला पाहिजे आणि प्रतिष्ठानच्या कामाला तो लागला पाहिजे. कारण आपण अनेक गीतं बघतो, आमच्या रयतीची पण गीतं आहे. तर मी एक प्रयत्न केलेला आहे, काल चर्चाही झाली. तो प्रयत्न असा होता की प्रतिष्ठानची एक प्रतिज्ञा मी तयार केलेली आहे. तर ती प्रतिज्ञा तुम्ही बदल करू शकता, चर्चा करू शकता. ही प्रतिज्ञा मी प्रतिष्ठानकडे देणार आहे की तुम्हाला वाटलं की प्रतिज्ञा थोडीशी आपल्याला बदलायची आहे तरी बदलू शकता. मी माझ्या बुद्धीने एक प्रतिज्ञा तयार केलेली आहे, ती मी वाचून दाखवतो. स्वयंसेवकांसाठी आहे. ती अशी आहे, आम्ही आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक प्रतिज्ञा करतो की आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, राजनैतिक व आर्थिक विकासासाठी आम्ही नियमित कामातून वेळात वेळ काढून आपले योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. प्रकृती हेच जीवन आहे हे आदिवासी समाजाच्या केंद्रीय तत्वाचा सकारात्मक विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. ज्यामुळे आदिम जमातीच्या अस्तित्वाला धक्का देणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींचा विरोध करण्याची क्षमता आमच्या अंगी यावी, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहून कार्य करू. आदिवासी समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य या उद्दिष्टांच्या आधारे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी तन, मन, धनाने, निस्वार्थ भावनेने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सेवा करत राहू. जय आदिवासी.